शांते, ओ शांते, जात नाही का होळीची पूजा करायला? होळी पेटली ना? पेटली काय होडी? लवकरच पेटली वाटते आज. हाव पेटली. जा पटकन, बाया उरायल्या. जातो ना जातो. आणि लेकर गेले टॅपलीचे. हा म्हणूनच ते हार मार घेऊन गेले. मला चाकल्याचे हार घेऊन जाताना दिसले ते. ची आई म्हणेच तरी पूजा करताना टाकून रे होळी पेटल्यावर, पूजा करताना टाकून होळी पेटल्यावर. तरी ते नक्की ऐकलं नाही, गेले घेऊन ते. हाव हाय हाय, सारेच लेकरं ये तिथं. आणि बाई आल्या आता पूजा करायला. जा ना तुम्ही. हा जातोच आम्ही. बस आता मी ना जाऊ द्या उलसक. आणि तिचं आवरण झालं का चाललं जातो. आज तर लयच लवकर होळी पेटली वाटते बाप्पा. चांगली संध्याकाळची पेटवा उलशी. मी आली का होळीच्या पाय घ्यायला लागून? बरं घेतलं का तुम्ही? हाव हो, मी लागली रंगारी घेतला. जा तुम्ही पटकन. मीना झालं का होतं? काढ लवकर आरती काढ. होळी पेटली म्हणते, चल पूजा करून येऊ. हा आली. झालं आरतीच काढू राहिली मी. बस झालं 2 मिनिटं. बरं ये मग पटकन चालला जाऊ. आता तर बापा होळी कुकडे पेटून काय पेटते काही माहीतच नाही होत. पहिले आमच्या वेळेस नव्हतं असं. माय आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा किती मस्त साऱ्या बाया येत जाय, आरती घेऊन मस्त संध्याकाळची होळी पेटवे, किती चांगलं वाटे. आता तर जसं लय उदू करते. दुपारनी 3 आणि 4 वाजता बापा जशी होळी देते पेटून. आता पहिल्याच्या सारखे लेकरं माणसं राहिली नाही. आमच्या वेळेस आम्ही लय हौशी न करत जा सगळं. आमच्या टोळीतले सगळेच लय हौशी होते. आता कोणी एवढं हौशी राहिलं नाही. आता करावं लागतं म्हणून करते लोक. आताचे लेकरं काही एवढे काही हौस मौस करून त्याच्यात एवढ्यानं काही हे नाही करत, इंटरेस्ट नाही घेत. आपलं लग्न झालं तेव्हा किती मोठी होळी राहते. पण लय मोठी राही ना, चांगला मोठा घेर राही ना. आता 200 लावते बाबा लहानशी. सापडते एवढं इंधन. एखादं सापडलं तर सापडलं उलसक. आणि तुराट्या मुराट्या. आणि आता गौरी नाही राहत लोकांची. तर गौऱ्याच कोण देते? 1-2 गौरीच्या वर लोक गौरी नाही देत. गौऱ्याच नाही राहत ना, तर कुठच्या देणार आहे म्हणा ती. पहिले लहान लेकरं चाकुल्याचे हारच तर किती मोठे करत जा बाप्पा. आम्हीच तर किती मोठे 100, 200चे हार करत जा. आताचे लेकरं हारही नाही करत ते. मग कशी मोठी होणार आहे होई? तशा नसतं नाही सापडत. गौऱ्या कुठून करणार आहे? आपण तेच जाऊ पहिले लय 20, 25 गौऱ्या मोठ्या. आपल्या घरी गौऱ्या सापडत 1-2च्या वर. आता सर्वांना म्हणजे राहिलंच नाही ना. गौऱ्याचं कामच नाही पडशा नागिनाचं. चूल नाही पेटत कोणी काही नाही, तर कुठून गौऱ्या आणि काड्या कुठे सापडणार आहे? जा बरं पटपट तुम्ही जा. आली. चल मग पटकन चाललो जाऊ आपण. सारा घेतलं ना, गाठी माटी घेतली बरोबर. नैवेद्य घेतला. होळीला नैवेद्य दाखवा लागते तो. हा घेतली ना, गाठी घेतली, नैवेद्य घेतला, सारच घेतलं. बरं चल मग पटकन. बापा बाया तर दिसू राहिल्या. झाले वाटते बापा बायाच्या पूजा गिजा. आपल्यालाच उशीर झाला का वाज? नाही बाई, आता स्थाल्या वाटते व्हायच असतात त्याच्या पूजा. ते बाबा पुष्पात येऊनच राहिली. झाला का बाया पूजा तुमची? आम्हाला उशीर झाला वाटते बाई. किती काही घाई केलं तरी एकटं उशीरच होते. मला आताच झालं माय. मला आताच पूजा केली मी आणि ताट ठेवलं घरी. नाली बसाले. आता जेवण व्हायचं अजून. जेवण म्हटलं आता संध्याकाळची. आता काही भूक नाही जात. काम करून थकते तर खाऊन वाटत काही. आमच्या घरचे जेवण व्हायचेच आहे. पूजा करून घ्या म्हटलं पहिले, मग जेवता येते. काय मग मी पटपट पूजा कर. हळद कुंकू व्हायचं पहिले. आणि पाणी नाही आणलं वाटते बाई आपण. नाही वाई, गडवा राहिलं हो पाण्याचा आपल्या घरी. मी भरून नाही ठेवला आता, पण घ्यायचं लक्ष नाही राहिलं मला. हळद कुंकू आहे, गाठी टाक, दिवा लाव आणि नैवेद्य दे. गाठी बंदिश टाकून दिला मग आता होळी पाया लागतो बरोबर. आता होळी माय सुखाचं ठेवतो बाबा. आमचे सारे दुःख त्या होळीत जाऊन जाऊ दे. का रे मस्त बसलं तिथं जाऊन. तुला वहीच्या शकणी लागू राहिला तिथून. लागू राहिला ना, चांगलं कडक तपल्या चाललो. आता उद्या तर तुझी मजाच आहे. मस्त रंगपंचमी आहे तर रंगच येते उद्या. हा आता काय पाहा लागते उद्याची मजा. मस्त अंगात येते उद्या. नागो वाट डोलते. काय सांगता आता तुम्ही मजा घेता का माई? बापा कोण नाही काकू नाही जाता म्हटलं काय उराय तुले. म्हणा बा म्हणा, तुम्हाला म्हणताच येते. रंगपंचमी मस्त राहते. साऱ्याची मजाच राहते रंगपंचमीले. कलर काय खेळते, दारू काय पिते, कोणी पाणी काय खेळते. मजाच मजा. हा वही तसा नसतो होय ना. आणि वहीची कर म्हणजे त्याला जबर कर राहते. चांगला रंग वाहत उद्या. मग चांगले अंडे मटण दारू कर काय म्हणते. मग चांगले जन्न कर असं नाही का रे? आहे ना उद्या चांगली जन्न करते. नाही बाबा, मटन बिटन नाही चालत आपल्याला अंडे बिंडे चालते, दारू चालते, पण मटन बिटन नसतो खात आपण. हा मटण खाल्लं तर घरातच निघेत मी. या म्हणा फक्त उद्या अंगातच आणून नाही देते जास्तीचे. घरातच ठेवतो कोंडून. हवं पुष्पे हे आहे चांगलं. घरात ठेवतो तरी चांगलं घो घालून. न्यूज नव्हती बाहेर असा कसा पेते. तर मग इले ऐकतो का काकू मी? इले किती काही गेलं तरी मी माझ्या बरोबर करतो. हा बा आता उद्या तुमची मजाच आहे. तुमचा दिवस आहे आता उद्याचा. कायचा केला मग सण कायचा? आपला होळीचा सण आपला पुरणाचा. पुरणच केलं मस्त. पुरणाशिवाय सण तरी वाटते का व? पुरण असलं म्हणजे कसं वाटते का? आणि तसं व्हायला पुरणच म्हणजे पाहिजे ना. व्हाय रे व्हाईन पुरणाची पोळी. हा व्हायला पुरणाची बीस पाहिजे. त्याशिवाय मजा नाही येत व्हायची. मी नाही केलं बाई पुरण. मी वासुंदीच केली आज. नाही बापा, आमच्या घरी व्हायला पुरणच राहते. आम्हाला नाही चालत दुसरं. आमच्या घरी पुरणच पाहिजे. होळीचा मानच असते ना पुरणाचा. होळीला पुरणाचा नैवेद्य पाहिजे ना. मग शिरकंड मिरकंड करून चालते काय? बासुंदी गिसुंदी केली तर आम्ही आमच्या घरी पूर्णच केलं बा. तू गेली वाटते पूजा करून? हा गेली ते पूजा करून. मी बसली मग आता उलीशी जेवण झालं तर मी पूर्णच केलं बा. आमच्या घरी पूर्णच राहते होईल. माई सासू करे, आता मी करतो. आमच्या घरी राहते दरवर्षी, पण मी म्हटलं ह्या वर्षी करावं नाही म्हणून मग मी बासुंदीच केली. आता अजून काय 15-20 दिवसानं गुढीपाडवा आहे. गुढीपाडवाली अजून काय करावं? शिरकंड करावं लागत नाही तर गुढीपाडवाली. पुरण पुराणी मग बोर होते ना, जास्त खाणे वाटत पुरण.
तशी आजकाल पुरण गिरण खाणं लोकांचं कमीच झालं. पहिलेचे लोक लय खात जाय. आताची लोक उलचिक पोळी खाते, उलचिक 2-4 घासाची, अर्धी मोठीच मोठी अर्धी पोळी खाते, त्याच्यावर तर खातच नाही. आणि लेकरं तर कशाच हात नाही लावत. माया ना तू तर कसंच नाही खातो पुरणाची पोळी. लेकरं खातच नाही आजकालचे. नाही बा, आम्हाला पुरणपोळी चालते बा. आमच्या लहानपणी आमच्या माईनं आम्हाला मारून टाकून बम पुरणाची पोळी खाऊ घातली. आताही खातो आम्ही. हा, पुरणाशिवाय बागतच नाही ना तुमचं. मग सासूरी पुरणच लागे, पण आता तिले शुगर झाली ना बापा, खाता नाही जास्त गोड, म्हणून मग आता पुरण कमी झालं आमच्या घरचं. नाही तर आमच्या घरी पुरणच राही बापा. उद्या निघा पटापट बाहेर. हा, कलर मला खेळाले नाही तर बसन घरात. मी आंघोळ केली माहिती आहे माहिती आहे करत. हा, आपण चांगली शांती होडी बम कलर लो एका मी केले. हा बा, आम्ही खेळन बा. ये जो पुष्पा, नाही तर राहायची घरात. व खेळू ना, एक कसं दिवस राहते आणि तोही खेळणार नाही काय. खेळू चांगलं. बरं तर मंडळी, मग भेटू आता पुढच्या भागात मस्त कलर खेळाले. हां, येतो मग आता आम्ही. भेटू पुढच्या भागात. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. पण गड्या आमच्या चॅनल सबस्क्राईब करत जा बा तुम्ही, नाही तर पायथ्यान सोडून देता. करा मग पटापट सबस्क्राईब आता.